हाय गाईज, कशा आहात? होप तुम्ही मजेत असाल. तर गाईज, आज आपण लावणार आहोत पोपटी. आणि गाईज, आई पण आजच आली मावशीकडनं. माऊ हाय कर बघे. बाबा हाय करा. हाय. बाबा काय करता? पोपटी. ये भांबरूट आणि आपलं चिकन, अंडी, आपला मडका आणि या शेंगा आणि केलीचे पण. आणि गाईज, आम्ही संध्याकाळीच पेंडा आणला, तो बघा तिथे आहे. नंतर दाखवतो तुम्हाला. इकडे बघा. बाबा आता काय करता? हे आपण मॅरिनेट करून घेतलेलं आहे ना हा चिकन, हा ते आपण आता केळीच्या पानात लपेटून घेऊया. ओके. माऊ, तोंडाला पाणी सुटला? हो हो. आणि गाईस, हा आपला घराचं काम पण केलंय. हा बघा, आतून पण. आई हाय कर. गाईस, इकडे बघा, माऊच्या तोंडाला पाणी सुटलंय. कुक. आणि आई, तू काय करते? वाटण नाही करते. इकडे चिकन. बघा जेवला. आणि गाईस, आता बघूया आई काय करते. तर गाईस, आई करते वाटण. इकडे चिकन आहे. आई, चिकनचा रसा करतेस ना? आणि गाईस, इकडे बघा, माऊ मधी मधी हात घालते. आणि माऊने सुरी घेतले. माऊ सुरी ठेव. ए माऊ, सुरी ठेव. ठेवली? आया हाया, आज काय माऊची मजा आहे. नाचते माऊ. अरे, डान्सर आहे माऊ. आणि गाईज बघू शकते, इकडे कालोख पडलाय सगळीकडे. आणि आपण लावणार आहोत तिथे पोपटी. तर गाईज, इकडे बाबांनी केळीच्या पानांमध्ये आपलं चिकन असं गुंडाळून घेतलेलं आहे. आणि बाबा बोलतायत हा चिकन आहे ना, तो आपण असंच टाकूया ना बाबा. आता बाबा काय करायचं आहे? तर गाईज, आता आपण बुंदात हे टाकूया. गाईज, आता आपण बुंदात टाकतोय भांबरूट. इकडे बाबा टाकताय. म्हणजे करपाला नको म्हणून. काय माहित आई, आपण काय. तर गाईज, बाबा आता भांबरूट टाकतायत बुंदात, करपायला नको म्हणून. शिवाय त्याचा एक फ्लेवर एक येतो. हा. इकडे माऊ फिरते नुसती. आता आपण हात लावू नये याला. आता आपण मीठ घेतलंय. थोडंच टाकायचं भाऊ मीठ की? नाही टाकायचं, कारण मीठ लागलं पाहिजे. आणि हा काय? ते बघ इकडे बघ, हा ओवा आहे. ओवा. आणि आणि गाईज, आपल्या माऊला आहे ना, ह्या ए ए फ्लेवर पण येतो आणि पोटाला पण बाधत नाही शेंगा. आता आपण टाकणार आहोत खाली शेंगांचा माऊ. गाईज, माऊ आहे ना, त्या सुरीने अंडा कापते. बाबा शेंगांचा शेंगा थर टाकतो. लावतोय. शेंगांचा थर. त्यानंतर त्यात आपण ए माऊ थांब बेटा, लागेल. नंतर मध्ये मध्ये आपण चिकनचे पीस मध्ये अंड. थांब.
आधी शेंगा, पुन्हा आणि नंतर चिकन, नंतर अंडी. चिकन कसं आपण जसं जमेल तसं लावून घ्यायचं. जरा शेंगा, थोडं मीठ, त्यानंतर पुन्हा ओवा. माऊ 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 इकडे दे. गाईस ते बघा माऊने अंडा घेतलाय. अरे नेला तिने. माऊ वाटच लावते यार. माऊने इथनं उचलला. त्यानंतर पुन्हा आपण शेंगा टाकणार आहोत. राहिलेले चिकनचे पीस. इकडे बघा माऊ बघा शेंगा कापते. माऊने नवीन शोध लावलाय शेंगा कापायचा, तो पण असा. त्यानंतर थोडा परत मीठ, पुन्हा शेंगा, थोडं मीठ. भरपूर मीठ टाकायचं असतं. हो म्हणजे ते लागल्या पाहिजे. आपला राहिलेला चिकन आपण. इकडे बघा माऊ शेंगा टाकते. राहिलेलं चिकन आपण टाकलं आणि आता आपण त्यात परत शेंगा टाकतोय वरती. मावा पुन्हा हा आपण मीठ टाकलाय आणि नंतर ओवा. ओवा टाकतो आपण. त्याला एक वेगळा फ्लेवर येतो. पुन्हा शेंगा आणि आता आपण शेंगाने चांगला खचाखच भरून घेणार आहोत. ओके. जरा खाली थांबा. खाली आपण जास्त मीठ टाकला ना का मडका आपण उलटा करतो ना. मग उलटा केल्यावर त्या मडक्याचे जो खालचा मीठ आहे तो शेंगांवर येतो आणि तो फ्लेवर चांगला म्हणजे शेंगांना चांगला मीठ लागतो. आपण बऱ्यापैकी आपला मडका फुल झालाय. इकडे माऊची करामत काय चालले. माऊ इकडे काय करतेस. केलीचं पान कापतेस. आणि आपण शेंगा गावठी शेंगा वापरल्यात सर्व. काही गावठी शेंगा आहेत. बाबा तुम्ही कुठनं घेतल्यात. ह्या रोहातून घेतल्यात. आणि गाईस इकडे बाबा केळीच्या पानांनी एकदम झाकण ठेवताय. आणि वरती भांबरू. कांदे बटाटे टाकतात बरीच लोक ह्याच्यात. हा आपण काय टाकलं बाबा चिकन केलंय ना आणि अंडी. आणि गाईज माऊला अंड खूप आवडतं. हे आपण अशा पद्धतीत पूर्ण पॅक करून टाकलं. बाबा हे असं लावायला कधी शिकलात तुम्ही. मी आपला मावस भाऊ होता माझा सचिन म्हणून सचिन खरिवले बादशाहीचा. तो बिचारा आता नाही आहे. तरुणपणीच गेला. तो त्यांच्या शेंगा लावायचा तिकडे म्हणजे वाल भाजतायला मावशीच्या इथे. तो वाल झाला तर तो मला घ्यायला यायचा लहानपणी. घ्यायला यायचा आणि तो खास माझ्यासाठी तो म्हणजे शेंगांची टोपली लावायचा प्रत्येक वेळी. पण बिचारा या जगात नाही राहिला. पण त्याच्या आता या निमित्ताने खूप आठवण येते. तर ही आपली मडका भरलेला आहे आपला पॅक. आता आपण पुढची तयारी करणार आहोत. आपण ह्याला विस्तवावर ठेवून आपण आग पेटवणार आहोत. ओके.
ओके. आणि गाईस इकडे आपले बाबा तयारी करताय. हे बघा, इकडे आपला पेंडा. आणि गाईस बाबांनी खालती बघा इकडे दगड लावलीत चारी बाजूनी. आणि बाबा आता काय लावता? थोडासा सरपण. ओके. लागायला पाहिजे म्हणून. आणि गाईच आज थंडी नाही, नाही तर बाबा जाम थंडी असते ना. आणि गाईज आम्ही किती वर्षांनी लावतोय पोपटी, म्हणजे बाबा 2 वर्ष झाली असतील ना. 2 वर्ष झाले असतील. आम्ही काहीच केलं नव्हतं. हा. गाईज माझे बाबा खात नाही, पण आमच्यासाठी भरपूर करतात. आणि गाईज आता बाबा पेंडा टाकतात. एवढा पेंडा बास होईल? गाईज अजून पेंडा लागेल. हो आणली. गाईज इकडे बाबा पोपटी पेटवत आहे. गाईज बाबांनी आता पोपटी पेटवलेली आहे. गाईज बाबांनी आता पोपटी पेटवलेली आहे. ते आपण बघू शकता. जरा लांबच राहतो. आणि गाईज इकडे आहेत आई आणि माऊ. आणि इकडे आपली पोपटी. इकडे आले माऊ बघायला. गाईज इकडे आपली पोपटी. गाईज तोपर्यंत आपण जरा बाबांची हेल्प करूया. बाबांना आता इथे आपण पेंडा देऊया. आणि गाईस माऊ आईच्या चावली. इकडे आहे बघा, रडते. आणि गाईस माऊला यायचंय बाहेर, पण तिला घरात ठेवले कारण इकडे कालोख पण पडलाय. इकडे आपली पोपटी पेटते. गाईस आपली पोपटी तयार झाली. आताच बाबांनी काढली. गाईस हा बघा चिकन. इकडे आपल्या शेंगा. इकडे आपला थंडा. माऊ पण तिथेच बसले. गाईस थोडासा करपला, पण मस्त झाली पोपटी. या तुम्ही पण खायला. गाईस आता मी पोपटी खाल्ले. आता आम्ही जेवतोय आणि केला चिकनचा रस्सा. गाईज आज खूप मजा आली. आणि गाईज पोपटी पण चांगली होती आणि मस्त लागली. आणि जेवण पण आज खूप सुंदर होतं. आणि गाईज आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईन. आता बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.